नीत्शे संबंधीचा काही पुढील भाग. नीत्शे हा खरे तर 19व्या शतकाचा विचारवंत, परंतु त्याच्या विचारांचा खरा प्रभाव 20व्या शतकातच खऱ्या अर्थाने जाणवू लागला. त्याचे निष्कर्ष त्याच्या म्हणजे व्हिक्टोरियन काळापेक्षा आजच्याच काळाला अधिक समर्पकपणे लागू पडतात. हे निष्कर्ष खुद्द नीत्शेच्याच भाषेत नि मांडणीत आम्ही समजू शकतो, हे खरे आश्चर्य आहे. जणू काही त्याने आमच्यासाठी, आमच्या युगासाठी, आम्हालाच उद्देशून जे काही लिहिले ते लिहिले होते. नीत्शे आम्हाला इतका निकट आहे, त्याच्या शब्दांचे पडसाद अगदी सहजपणे आमच्या मनात उमटू शकतात आणि याचे कारण हे आहे की त्याचे आणि आमचे आध्यात्मिक प्रश्न सारखे आहेत. त्याच्या बौद्धिक समस्या त्याच आमच्याही समस्या आहेत. त्याच्या व्यथा आणि अडचणी त्याच आमच्या व्यथा आणि अडचणी आहेत. पण हे प्रश्न तरी कोणते होते, किंवा या समस्या काय आहेत, किंवा या व्यथा काय होत्या? या व्यथा नि समस्या आध्यात्मिक होत्या. त्यांचा संबंध आजच्या धार्मिक आध्यात्मिक समजुतींशी आणि विश्वासाशी होता. खुद्द नीत्शेच्याच काळात कुटुंब संस्था कोसळू लागली होती. माणसांचे थवे आपले पिढ्यानपिढ्यांचे गाव सोडून शहरात धावू लागले होते. इतरही अनेक सामाजिक संस्था मोडू घातल्या होत्या. जनजीवन विस्कळीत होऊ लागले होते. सनातन धार्मिक रूढी व आचार विचार यांना मुरड घालणे भाग पडू लागले होते. त्यापैकी कित्येक नव्या बदललेल्या जमान्यात हास्यास्पद ठरू लागल्या होत्या. जुनी मूल्ये आणि वागण्याचे निकष खरे वाटेनासे झाले होते. सारांश: मानवी जीवन प्रवाहाने एक आकस्मिक कलाटणी घेतली होती. संपूर्ण समाज संक्रमणावस्थेतून जाऊ लागला होता. मानवी जीवनाला अर्थ देऊ शकतील अशा संस्था आणि व्यवस्था, प्रतीके आणि संकेत झपाट्याने निकामी बनू लागले होते. ही संपूर्ण स्थिती नीत्शे फक्त 3 शब्दात सांगतो. तो म्हणतो, परमेश्वराचा अंत झाला आहे. गॉड इज डेड. नीत्शेची सगळी बौद्धिक शक्ती ही नवी वस्तुस्थिती प्रथम व्यवस्थित समजून घेण्यात नि मागावून तिच्यावर इलाज शोधून काढण्यात खर्च झालेली दिसते. या नव्या उद्या येऊ घातलेल्या परिस्थितीचे स्वरूप तो शोधू पाहतो, तिचा नेमका अर्थ लावू पाहतो, तिचे मूल्यमापन करू पाहतो आणि मूल्यमापन केल्यावर ज्यांना कान आहेत त्यांच्या कानावर घालू पाहतो, त्यांना सावध करू पाहतो, शक्य तेथे स्वतःचा इलाज सांगू पाहतो. नीत्शे फक्त धोक्याच्या वस्तुस्थितीचे विश्लेषण करून थांबू इच्छित नाही, त्याला त्या धोक्यावर इलाजही शोधून काढायचा आहे. कारण ही परिस्थिती भयानक असेल हे त्याने ओळखले होते, आणि जर का माणसाची मानसिक तयारी नसेल आणि तो आकस्मिकपणे या परिस्थितीच्या कोंडीत पकडला गेला तर त्याची अवस्था दयनीय होणार आहे, हेही स्वतःवरून तो ओळखून होता. तात्पर्य: तत्कालीन सामाजिक आध्यात्मिक परिस्थिती हा जरी नीत्शेच्या विचारांचा प्रारंभबिंदू होता, तरी त्याचे विचार याच बिंदूंपाशी थांबत नाहीत. ते पुढे जाऊ पाहतात, भावी काळाचा वेध घेऊ पाहतात आणि भावी काळासाठी काही मौलिक संदेश शोधून काढू पाहतात. नीत्शेच्या विचारात जितकी विलक्षण खोली आहे तितकीच विलक्षण उंची देखील आहे. नीत्शे का वाचावा यासाठी आणखी सुद्धा एक सबळ कारण सांगता येईल. नीत्शे हा उत्तम म्हणजे मूलभूत आणि मूलगामी तात्विक प्रश्न उपस्थित करणारा तत्ववेत्ता आहे. तत्वज्ञानाच्या प्रांतात असे प्रश्न उपस्थित करण्याला खूप महत्त्व असते, कारण अशा प्रश्नांमधून तोवर सर्वमान्य ठरून सुप्रतिष्ठित बनलेल्या अनेक प्रतिपादनांचे पुनर्मूल्यमापन घडू शकते. गुणदोष विवेचनाची क्रिटिक
नीत्शेची स्वतःची एक खास वेगळी धारणा आहे. तो न पटणाऱ्या मतांवर निव्वळ आक्षेप घेऊन थांबत नाही किंवा त्या मतांच्या निराकरणावरही समाधान मानत नाही किंवा ती मते कशी व किती प्रकारे व्यर्थ नि पोकळ आहेत हे दाखवूनही गप्प बसत नाही. नीत्शे कुठल्याही प्रश्नाच्या अगदी मुळालाच हात घालतो. तो प्रतिपादन कसे जन्माला आले, त्याचा उगम काय व कोणता हे उघड करू पाहतो. हा उगम उघड केला की अनेक वेळा तसे दिसत नसते याची प्रचिती येते. आपली कल्पना असते की अमके एक विशिष्ट प्रतिपादन ही वस्तुस्थितीची डिस्कव्हरी आहे, वस्तुस्थितीचे ते अनावरण आहे. तर नीत्शे पद्धतीच्या गुणदोष विवेचनातून आपणाला असे उघड होते की ते विशिष्ट प्रतिपादन हे वस्तुस्थितीचे अनावरण नव्हते, तर ती कोणाच्या तरी स्वतःच्या मनाची कल्पना बळेच तेथे लादली गेलेली होती. कोलंबस अमेरिका खंड शोधतो ही डिस्कव्हरी झाली. येथे वस्तुस्थितीचे अनावरण जे होते ते उघड केले जाणे घडून आले, परंतु तात्विक प्रतिपादनांमध्ये असा प्रकार घडेलच असे नाही. नीत्शेच्या गुणदोष विवेचनाचा घाट हा असा आहे. तो गुणदोष विवेचन करताना ज्याचे विवेचन करायचे त्याचे मूळ शोधतो, उगम हुडकतो आणि हे त्याचे विवेचन मुख्यतः मूल्यकल्पनांच्या संबंधात आहे. नीत्शेच्या मते तत्वरंजन हा मूल्यरंजनाचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. या प्रकारामध्ये सर्वश्रेष्ठ मूल्य प्रतिपादनाचा प्रयत्न केला जातो. एकदा का असे सर्वश्रेष्ठ मूल्य प्रतिपादता आले की मग त्या मूल्याच्या प्रकाशात त्याच्या अनुषंगाने जीवन चालवायचे असते. सगळ्यात पहिले मूल्य हे मुख्य मूल्य व बाकीची मूल्ये त्याच्यावर आधारित अशी ही आखणी असते. म्हणून जेव्हा नवमूल्यांकन न्यू व्हॅल्युएशन घडते तेव्हा आधीच्या प्रस्थापित मूल्यांच्या तोडीस तोड नवी मूल्यरचना केली जाईल. म्हणून नीत्शे प्रथम प्रस्थापित मूल्यांचे विश्लेषण करू पाहतो, त्यातील गुणदोषांचा आढावा घेऊ पाहतो. हे करताना त्याची एक वेगळी ढब आहे. तो मूल्यांची आताची अवस्था विचारात घेत नाही, तर ती मुळात कुठल्या परिस्थितीत तयार केली गेली हे शोधण्याचा प्रयत्न करतो. कोणत्या गरजा भागविण्यासाठी त्या विशिष्ट समाजाने ती मूल्ये रचली होती या प्रश्नावर प्रकाश पाडू पाहतो. हे करताना त्या व्यवस्थेच्या तो पार तळाशी जातो, तिच्या अंगोपांगांचा वेध घेतो, तिचा उगम हुडकतो. येथे एक गोष्ट स्पष्ट करावयास हवी, ती ही की नीत्शेच्या प्रतिपादनामध्ये मूल्य हा शब्द धार्मिक, विशेषतः ख्रिस्ती धर्माला उद्देशून नैतिक, मॉरॅलिटी, ख्रिस्ती नैतिक विचार आणि तात्विक अशा तिन्ही बाबींना जमेस धरून तो वापरतो. मूल्य हा शब्द अशा प्रकारे एका मोठ्या व्यापक प्रकरणासाठी मोजके वर्णन म्हणून वापरतो. वस्तुतः धर्म, नीती आणि तत्त्वज्ञान ही खरे तर मूल्य नव्हेत, परंतु या तीन गोष्टींच्या मदतीने मूल्ये मानवजातीवर लादली जातात, समाजामध्ये प्रस्थापित होतात. म्हणून तो धर्म, नीती व तत्त्वज्ञान या तिन्ही घटकांना मूल्य हा एकच शब्द वापरतो. आता नीत्शे जेव्हा प्रस्थापित मूल्यांचे विश्लेषण, चिकित्सा करतो तेव्हा त्याला असे दिसून येते की या मूल्यांचा उगम संशयात्मक आहे, विवाद्य आहे, तो निर्विवाद नाही. प्रस्थापित नीतिमूल्ये, धर्म व तत्त्वज्ञान याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात, पण त्या खऱ्या नसाव्यात. धर्म, नैतिक शिकवणूक आणि तत्त्वज्ञान यांच्या जोरावर जी मूल्ये मानवी मनावर अधिराज्य गाजवत आहेत ते त्यांचे अधिराज्य पोकळ पायावर उभारलेले आहे. नीत्शेचे हे विवेचन समजून घेण्यासाठी सुद्धा नीत्शे वाचावयास हवा. आणखी सुद्धा एका कारणासाठी नीत्शे वाचता येईल. नीत्शेला अस्तित्ववादी परंपरेचा एक आद्य प्रवर्तक समजण्यात येते. दुसरा किर्केगार्दला उच्चार हा किर्केयोर असा वापरला आहे विश्वास पाटलांनी. तर ते का हे समजून घेण्यासाठी नीत्शे वाचता येईल. नीत्शेला अस्तित्ववादाचा प्रवर्तक अशासाठी मानण्यात येते की तो स्वतःचे विचार स्वतः जगून पाहण्याचा प्रयत्न करतो.
तो केवळ तात्विक काथ्याकूट करीत नाही. नीत्शेने अनेक प्रश्न चर्चिले आहेत, पण त्यातील प्रत्येक प्रश्न त्याने स्वतःच्या अनुभवांना लावून पाहिला आहे. स्वतःमध्ये इतका गुंतलेला तत्ववेत्ता तत्वज्ञानाच्या इतिहासात अन्य कोणी सापडणार नाही. गुंतलेला हा शब्द येथे चांगल्या अर्थाने वापरण्यात येत आहे. नीत्शे स्वतःच्या तत्वज्ञानात गुंतला होता, याचा अर्थ तो चर्चिलेला प्रत्येक प्रश्न प्रथम स्वतःच्या आयुष्याला लावून पाहतो व मगच त्याच्यावर निकाल देतो. गुंतलेला म्हणजे आत्मकेंद्रित नव्हे. नीत्शेने विचार केलेला प्रत्येक प्रश्न त्याला प्रथम स्वतःला पडला होता आणि त्या प्रश्नाचे उत्तर तो शोधत होता. त्यासाठी अनेक प्रकारे स्वतःच्या अनुभवाशी झगडत होता. म्हणून नीत्शेचे विचार समजून घेण्यासाठी त्याचे आयुष्य, अर्थात लौकिक म्हणजे बाह्य घटनांचे नव्हे, अशा घटना त्याच्या आयुष्यात तशा फार थोड्या आहेत, त्याचे आत्मिक आंतरिक आयुष्य जाणून घेतले पाहिजे. ही अडचण इतर तत्ववेत्त्यांच्या बाबतीत उद्भवत नाही. एरिस्टॉटल, कांट, हेगेल इत्यादींची तत्त्वज्ञाने कळून घेण्यासाठी त्यांच्या चरित्रांचे खंड पालथे घालावे लागत नाहीत. त्यांची फक्त तत्त्वज्ञाने वाचली तरी आपले काम भागते. पण नीत्शेच्या बाबतीत नीत्शेचे विचार जाणण्यासाठी त्याचे चरित्रही बरोबर चाळणे आवश्यक आहे. हा काही पुढील भाग होता. नीत्शे, जीवन आणि तत्वज्ञान. फ्रेडरिक नीत्शे, जीवन आणि तत्वज्ञान, विश्वास पाटील, पद्मगंधा प्रकाशन या पुस्तकातला.